खामेनींच्या वारसदार निवडीवर संकट. उत्तराधिकारी निवडण्यासाठी सुरू असलेल्या वरिष्ठांच्या बैठकीवर इस्रायलचा क्षेपणास्त्र हल्ला. बैठकीतले अनेक जण मारले गेल्याची माहिती. इराण युद्धात आता ब्रिटन आणि फ्रान्सच्या युद्धनौका तैनात. अक्रोतिरी तळावरील ड्रोन हल्ल्यानंतर ब्रिटननं सायप्रसला पाठवली युद्धनौका. फ्रान्सने मेडिटेरियनमध्ये उतरवली विमानवाहू युद्धनौका. इस्रायल इराण युद्धामुळे पेट्रोलचा साठा संपण्याच्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर खरेदीसाठी गर्दी. परभणी, नांदेड, हिंगोलीत पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा. भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा असल्याचे केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. तेलाच्या तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन. आखाती देशांशिवाय इतर देशातूनही तेल आयातीचे पर्याय खुले असल्याचा दिलासा. राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी मवियाकडून शरद पवारांचं नाव अंतिम केलं जाण्याची शक्यता. तिन्ही पक्षांचं एकमत होत असल्याची सूत्रांची माहिती. तर राज्यसभेबाबत कोणताही निर्णय नाही, आदित्य ठाकरेंची एक्सपोस्ट. T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला उपांत्य सामना आज कोलकात्यात. दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड असलं तरी न्यूझीलंड धक्का देण्याची शक्यता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.